नमस्कार. मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटरच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आपण हा जो निरोगी निरामय मनाचा सप्ताह चालू केला आहे त्याचा आजचा 5वा दिवस. सो आजच्या या दिवसानिमित्त मी ऐश्वर्या ठाकूर देसाई आणि माझी सहकारी मोनाली निफाडकर आम्ही दोघी मिळून तुमच्याशी ऑक्युपेशनल थेरपी किंवा व्यवसायोपचार या थेरपी बद्दल थोडंसं बोलणार आहोत. सो मोनाली, तू व्यवसायोपचार किंवा ऑक्युपेशनल थेरपी याच्याबद्दल काही सांगू शकतेस का आपल्या प्रेक्षकांना थोडं? हो, मुळात म्हणजे सर्वांना आधी नमस्कार आणि खूप शुभेच्छा की मानस 21व्या वर्षात पदार्पण करतोय. आता ऑक्युपेशनल थेरपी, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं ऑक्युपेशनल थेरपी माहितीच नसतं. बरेचसे लोक कन्फ्युज करतात की ॲक्युपंक्चर आहे किंवा मग ऑक्युपेशन थेरपी म्हणजे आम्ही लोकांना जॉब देतो, तर तसं नाहीये. मुळात ही एक अशी थेरपीचं माध्यम आहे ज्याच्यातून आम्ही आमच्या पेशंटना जो कुठल्या व्याधीने ग्रासलेला असतो त्या पेशंटला इंडिपेंडंट करणं म्हणजे स्वावलंबी बनवणं हा ऑक्युपेशनल थेरपीचा एक महत्वाचा एम असतो, मोटिव्ह असतो. सो अशा पद्धतीमध्ये ऑक्युपेशनल थेरपी बेसिकली तुमच्या ऑक्युपेशन किंवा जी कामं तुमच्यासाठी मिनिंगफुल आहेत, जी तुमच्यासाठी एक मिनिंग ठेवतं, त्या कामाच्या माध्यमातून तुम्हाला जे काही ऍक्टिव्हिटीज म्हणा, मोस्टली एक्सरसाइज नाही म्हणू शकत, पण ऍक्टिव्हिटीज, मिनिंगफुल ऍक्टिव्हिटीज देऊन आम्ही पेशंटच्या ट्रीटमेंट वरती जास्त भर देतो आणि त्यांना ट्रीट करण्याचा प्रयत्न करतो. सो मेनली ऑक्युपेशनल थेरपी ही फार एक जुनी उपचार पद्धती आहे. बऱ्याचशा लोकांना जसं म्हटलं तसं माहिती नाही. फिजिओथेरपी बद्दल लोकांना माहिती असतं पण ओटी काय ते माहिती नसतं. तर आपल्या भारत देशात ऑक्युपेशनल थेरपी हे 1950 साली आलेलं आणि कमला निमकर यांनी आपल्या सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि केएम हॉस्पिटल इथे सर्वात पहिली ओटीची शाळेची स्थापना केलेली. तिथून ह्या प्रवासाला सुरुवात झाली आणि बरेचसे आज त्याच्यात नवनवीन बदल आले त्या थेरपीच्या माध्यमातून किंवा त्या व्यवसायात पण खूप सारे आज या एवढ्या कालक्रमामध्ये बरेचसे बदल आलेले आहेत अजूनपर्यंत. सो ते तसं आहे. येस. आणि ऑक्युपेशनल थेरपीची सुरुवात अगदी पहिली सुरुवात जी झाली ती 18व्या शतकात सुरुवात झाली होती ओटीची. आणि ही सुरुवात त्यावेळेला मला वाटतं दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यावेळेला मेंटल हेल्थ साठीच ओटीची सुरुवात झाली होती. जे कोणी सैनिक युद्धामध्ये त्रासले होते किंवा ज्यांना व्याधी झाली होती, दुखापत झाली होती, त्या सगळ्यांना उभारी देण्यासाठी ऑक्युपेशनल थेरपीची मेंटल हेल्थ मधून सुरुवात झाली. आणि आता ऑक्युपेशनल थेरपी किंवा व्यवसायोपचारीची उपचार पद्धती आहे ही सर्व वयोगटातल्या लोकांसाठी कामी येते. लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत होणाऱ्या प्रत्येक व्याधीमध्ये किंवा अगदी साधा स्ट्रेस जरी असेल तरी त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ऑक्युपेशनल थेरपीची तुम्ही मदत घेऊ शकता. सो तर ऑक्युपेशनल थेरपी ॲज द नेम सजेस्ट, ऑक्युपेशन याचा अर्थ असा आहे की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या काही गोष्टी करता, जी काही कामं करता, ती प्रत्येक कामं आमच्यासाठी तुमचं ऑक्युपेशन असतं. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला बिझी करून घेऊ शकता किंवा ज्या गोष्टी जसं मोनाली म्हणाली की तुमच्या आयुष्यात त्यांना काहीतरी व्हॅल्यू आहे किंवा ज्या तुमच्या आयुष्यात किमती आहेत, गरजेच्या आहेत, ही प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी तुमचं ऑक्युपेशन असते. सो ह्या प्रत्येक गोष्टीपैकी कुठल्याही कामात तुम्हाला जर त्रास होत असेल किंवा तुम्हाला ते काम करण्यात अडचण येत असेल तर जसं मोनालीने सांगितलं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वापरून आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा त्या कामांमध्ये स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करतो. सो साधारण कुठल्या कुठल्या कंडिशन्स ह्याच्यात बघितल्या जातात किंवा कोणते कोणते डिसीज आम्ही ह्याच्यात उपचार करू शकतो ह्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला थोडंसं सांगतो. सो लहान मुलांच्या बाबत मोनाली काय सांगशील? लहान मुलांमध्ये आपण कुठल्या कंडिशन्स जास्ती बघतो किंवा फायदा होऊ शकतो ऑक्युपेशनल थेरपीचा? लहान मुलांमध्ये मेनली बाळ जन्माला आल्यापासूनच ओटी तिथे युजफुल राहू शकतं. जसं आता निओनेटॉलॉजी म्हटलं जातं की नवजात शिशु
एनआयसीयू मध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्टचा खूप महत्वाचा रोल आहे. एनआयसीयू मध्ये अशी बालकं ऍडमिटेड असतात जी एकतर 9 महिने पूर्ण व्हायच्या आधी जन्माला आले आहेत, ज्यांना आपण प्रीटर्म बेबीज म्हणतो, किंवा मग जन्माच्या वेळेला त्यांचं बर्थ वेट लो होतं, म्हणजे वजन कमी आहे, किंवा जन्माच्या वेळेला ते रडलेच नाही, जेणेकरून हायपॉक्सियाची कंडिशन एक होते आणि मेंदूला जो आपला ऑक्सिजन पुरवठा आहे तो कमी पोहोचतो. त्याच्यामुळे पुढे जाऊन बरेचसे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्या बालकांमध्ये. सो अशा बालकांना अगदी त्याच्या जन्म झाल्यापासून ओटीस खूप वेगवेगळ्या पद्धतीने उपचार पद्धती करू शकतात. सो अशा त्याच्यात जर एलॅबोरेट करायचं झालं तर ओरोमोटर स्टिम्युलेशन झालं, जसे फीडिंग नाही करत बरीचशी बालकं, सकिंग जे असतं ब्रेस्ट फीडिंग करण्यासाठी ती बालकांमध्ये नसतं, सो ओरोमोटर स्टिम्युलेशन, किंवा मग त्यांना आपण जसं आता KM ला तुम्ही बघायला जाल तर कंगारू मदर केअर, की बालकाला एक पूर्ण शिशु जे आहे त्याला अगदी कंगारू सारखं कसं काय त्याला काय म्हणू शकतो ट्रीटमेंट देणं किंवा त्याला सांभाळून घेणं, हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर होतं. त्याच्यानंतर मूल जसं मोठं होतं, तुम्ही बऱ्याचशा वेळेला सेरिब्रल पॉलिसीची मुलं बघितली असतील, त्याचे पक्षाघात त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, किंवा मग जर आपण मेंटल हेल्थ इश्यूज कडे आलो त्याच्यामध्ये जसं चाइल्ड सायकॅट्री तर ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर, ASD, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, ह्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्याच्यात आपल्या काय म्हणू शकतो ओटीचा खूप महत्वाचा रोल आहे. आणि त्याच्यात ओटी त्यांच्यामध्ये उपचार करण्यासाठी खूप महत्वाचा कार्यभाग त्यांचा असतो. या व्यतिरिक्त अजून बालकांमध्ये ब्रेकियल प्लेक्सिस पाल्सी होते, किंवा मग मस्क्युलोस्केलेटल इश्यूज बाकीचे जे होतात, कंजेनायटल अॅनोमलीज असतात. कंजेनायटल अॅनोमलीज म्हणजे जन्मतः त्यांना काही अपंगत्व आहे किंवा काही अजून दुसऱ्या गोष्टी आहेत त्यांना, त्याच्यासाठी सुद्धा ऑक्युपेशनल थेरपिस्ट बऱ्याचशा पद्धतीने कार्यभाग करू शकते. आणि मगाशी एक माझं ऍड करायचं राहिलं की नुसते ऍक्टिव्हिटीज नाही तर ऍक्टिव्हिटीज व्यतिरिक्त त्या माणसाला किंवा बालकाला आपण इधर जर समजा आता ऍक्टिव्हिटीज देऊन पण तो ती व्यक्ती इंडिपेंडेंट होत नाहीये, स्वावलंबी जर होऊ शकत नाहीये, त्याच्यासाठी आपण एन्व्हायरमेंट जे आहे त्याला आपण अडॅप्टिव्ह करू शकतो. जसं ते समाविष्ट करून घेईल, अडॅप्टिव्ह एन्व्हायरमेंट म्हणतो तसं, किंवा मग काही कॉम्पन्सेटरी स्ट्रॅटेजी शिकवणं, अडॅप्टिव्ह डिव्हाइसेस देणं त्या माणसाला किंवा व्यक्तीला, ह्या सगळ्या गोष्टी पण ओटीस बघतं त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये करण्यात. ह्या व्यतिरिक्त पीड्स मध्ये तर आहेच, त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण तुम्ही आता सायकॅट्री मध्ये केलं तर सायकॅट्री बद्दल तुम्ही सांगालच. सायकॅट्रिक डिसऑर्डर्स मध्ये पण ओटीचा खूप महत्वाचा रोल आहे. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर जसं आता डिमेन्शिया झालं म्हणजे विसराळूपणा, किंवा अल्झायमर, किंवा मग स्ट्रोक म्हणजे तुमच्या जे आपण ब्रेन इंजुरी म्हणू शकतो, किंवा लकवा मारणं, ह्याच्यामध्ये पार्किन्सन्स डिसीज, ह्यासारखे खूप सारे अशा व्याधी आहेत न्यूरोलॉजिकल, त्याच्यात आपण कार्यभाग आपल्या ओटी ऑक्युपेशनल थेरपीचा खूप महत्वाचा कार्यभाग राहतो. तुम्ही आता सायकॅट्रिक इश्यूज बद्दल जास्त चांगल्या पद्धतीने अजून सांगू शकाल तर तुम्ही सांगाल त्याच्याबद्दल? हो, जसं न्यूरोलॉजिकल कंडिशन्स तसं ऑर्थोपेडिक कंडिशन्स म्हणजे फ्रॅक्चर्स किंवा शरीराशी जे काही व्यंग असतात ह्याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात त्याच्यात सुद्धा ऑक्युपेशनल थेरपीचा खूप महत्वाचा रोल असतो. आणि सायकॅट्री किंवा मानसोपचाराच्या दृष्टीने ज्या काही व्याधी असतात, जसं आपण ऐकलं असेल स्किझोफ्रेनिया किंवा मूड डिसऑर्डर्स, एन्झायटी ज्याला आपण भीती वाटणं म्हणतो, जनरलाइज एन्झायटी, किंवा त्याचेही बरेच प्रकार असतात. आणि गेल्या काही दिवसात सरांची सुद्धा जे काही व्याख्यानं किंवा इंटरव्ह्यू चालू आहेत त्यातून तुम्ही बऱ्याच कंडिशन्स बद्दल सुद्धा आता ऐकतच असाल. सो या सगळ्या वेगवेगळ्या कंडिशन्स ज्या आहेत, इटिंग डिसऑर्डर किंवा अजून सुद्धा चाइल्ड सायकॅट्री जसा मोनालीने मेन्शन केला, अशा अडल्टशी रिलेटेड डिमेन्शिया, अल्झायमर, या सगळ्याच कंडिशन ऑक्युपेशनल थेरपीमध्ये ट्रीट होतात. सो बेसिकली लहान म्हणजे जसं आम्ही म्हटलं की ही लाईफ लॉंग थेरपी आहे. जसं लहान मुलांना जन्माला आल्यापासून ते वयस्कर लोकांपर्यंत प्रत्येकासाठी ही थेरपी कामी येऊ शकते. आणि ह्याचं स्वरूप काहीसं वेगळं आहे. जसं आपण मोनाली मगाशी म्हणाली, ऑक्युपेशनल थेरपी ही ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंक्चर बरोबर किंवा फिजिओथेरपी बरोबर कायमच कन्फ्युजन असतं लोकांचं की नक्की तुम्ही काय करता.
सो जसं आम्ही म्हटलं की आम्ही ऍक्टिव्हिटी बेस्ड थेरपी घेतो. सो आम्ही पुढच्या ह्याच्यात तुम्हाला एखादं उदाहरण देऊच त्याचं आमच्या प्रश्नांच्या अनुषंगाने. पण ही कम्प्लिटली ऍक्टिव्हिटी बेस्ड थेरपी असते. फक्त एक्सरसाइज किंवा व्यायाम किंवा तुमचे मसल स्ट्रेच करणं वगैरे ह्या सगळ्याच गोष्टींवर फक्त फोकस नाही केला जात, तर तुम्ही त्या गोष्टींमध्ये किंवा तुमच्या कामांमध्ये कसे स्वावलंबी राहू शकता ह्याच्यावर जास्त भर दिला जातो. बरोबर. सो मोनाली, आज ADHD आणि ASD बद्दल तू काय सांगशील? कारण आता मानसमध्ये कार्यरत असताना तू बऱ्यापैकी हायपर ऍक्टिव्हिटी आणि ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरच्या केसेस बघते आहेस. तुझा अनुभव ह्या गोष्टींबद्दल कसा आहे, की लोकांचा ह्या पेशंट्सकडे बघण्याचा कल कसा असतो आणि ह्याची रियालिटी काय आहे? सो ह्याच्याबद्दल तू काय सांगशील? हो, आता मला जवळपास 4 वर्ष पूर्ण होत आहेत. 4 वर्ष पूर्ण झाली मानसमध्ये काम करून. तो एवढ्या 4 वर्षाच्या कालखंडात माझे मेजॉरिटी ऑफ केसेस जे होते ते ADHD आणि ASD हेच बघितलेले मोस्ट ऑफ द टाइम. तो ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर, जसं मगाशी सांगितलं तसं. ह्याच्यामध्ये मूल जे असतं ते खूप चंचल असतं, एका जागी ते बसत नाही. त्याचा अभ्यासावरती कसा पण काही गोष्टी असतात, जसं आता खाण्यापिण्यात लक्ष नाही, मग बसणारच नाही ते एका जागी. सतत धावपळ, आदळआपट किंवा मग उड्या मारणं, हे असं काही ना काहीतरी चालू असतं. ह्या उलट ऑटिझम स्पेक्ट्रमचं जर आपण बघायला गेलो तर ऑटिझम स्पेक्ट्रम एवढ्या करता म्हटलं जातं कारण तुम्हाला जे सिम्पटम्स दिसतात ते वेगवेगळ्या रेंज मध्ये दिसू शकतात. असं नाहीये की हा हेच सिम्पटम्स सगळीकडे तुम्हाला दिसणार आहेत. तर त्या बालका जी आहेत ती वेगवेगळ्या सिम्पटम्सचे त्या स्पेक्ट्रम वरती प्रेझेंट करू शकतात. सो ऑटिझम स्पेक्ट्रम मध्ये तुम्ही बर्फी पिक्चर बघितलाच असेल. बर्फीमध्ये प्रियंका चोप्राने जो रोल प्ले केलेला ज्या मुलीचा, ते ऑटिझमचं कॅरेक्टर होतं. सो ऑटिझम मध्ये बेसिकली मुलं जी असतात त्यांच्यात स्पीच डेव्हलप होत नाही, ते एकलकोंडे राहतात, किंवा मग त्यांच्या वयोगटातली जी मुलं आहेत सोबतीचे, त्यांच्यामध्ये ते मिक्सअप नाही होणार, आय कॉन्टॅक्ट देणार नाही, जी महत्वाची गोष्ट आहे. आता तुमच्याशी संभाषण करताना आय कॉन्टॅक्ट देणार. संभाषण हे कुठल्याही पद्धतीचं असू शकतं, व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल, पण कुठल्याही पद्धतीचं संभाषण करताना ते मूल आय कॉन्टॅक्ट देणार नाही तुमच्याशी. ह्या सगळ्या जे सिम्पटम्स आहेत ते ऑटिझम स्पेक्ट्रम वरती फॉल होतात. आता तुम्ही जर 10 किंवा 15 वर्षांपूर्वीच्या केसेस बघाल यांच्या स्टॅटिस्टिक्स, आणि जर आत्ताची ह्याची स्टॅटिस्टिक्स बघाल तर खूप बदल आलेला किंवा खूप वाढ झालेली या केसेसमध्ये. तर असं स्पेसिफिक असं रिझन नाही, पण आपण एक म्हणू शकतो की लाईफस्टाईल बऱ्यापैकी चेंज झाली आहे. पूर्वी असं असायचं की जी फॅमिलीज असायच्या त्या जॉईंट फॅमिलीज असायच्या, किंवा मग आजूबाजूला जे मुलं जी वाढायची बाकीच्या मुलांमध्ये ती मिक्सअप व्हायची. आता परिस्थिती अशी झाली की आई बाबा दोघेही वर्किंग असतात, त्याच्यामुळे मुलाला तितकासा वेळ देता येत नाही. मूल जे असतं ते मोस्टली एकलकोंडं राहतं. फॅमिलीज ज्या आहेत त्या न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्या, ज्या जॉईंट फॅमिलीज होत्या त्या न्यूक्लिअर झालेल्या आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की मोबाईलचा वापर बऱ्यापैकी वाढलेला आहे. आई प्रेग्नेन्सी पासून मोबाईल वापरत असते, त्याच्यानंतर मूल जसं जन्माला येतं हळूहळू ते मूल मोठं होतं 2-3 महिन्यांचं, तसं त्या मुलाला रमवण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. पण पालकांना नकळतपणे हे समजत नाही की ते मोबाईल त्या बालकांसाठी विष बनतंय. आणि पालकांना एकीकडून असंही वाटतं की अरे आमचा मुलगा मोबाईलवरती युट्यूब वरती व्हिडिओ स्ट्रीम करतो, मग त्याला बरेचसे सर्च करता येतात गोष्टी आणि मग त्याला शोधून काढता येतात. त्यांना वाटतं की हा आपला मूल ह्या बाबतीत जिनियस आहे, पण तसं नसतं. तुम्ही त्या मुलाला त्या 6 इंचच्या स्क्रीन मध्ये अडकवून टाकताय. ते बाहेर कुठे बघतच नाहीये, फक्त त्याचं विश्व जे आहे ते त्या 6 इंचामध्ये अडकून बसलंय. त्यामुळे कम्युनिकेशन खूप मेजरली अफेक्ट होतं, कारण पॅसिव्ह कम्युनिकेशन होत राहतं त्या स्क्रीन सोबत. त्यामुळे मूल हे ऍक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होतच नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कंट्रीब्युट करतात. हे माझं एक विश्लेषण आहे की ह्या सगळ्या केसेस वाढण्यासाठी. आता अशी मुलं जेव्हा नॉर्मल स्कूलमध्ये असतात, शिकत असतात, किंवा प्ले ग्रुपमध्ये, नर्सरीमध्ये किंवा नॉर्मल स्कूलमध्ये, तर बऱ्याचशा मी पॅरेंट्स कडनं असं ऐकलंय की स्कूल तितकेसे कोऑपरेटिव्ह नसतात. हा, ह्याला अपवाद आहे. काही स्कूल जे असतात ते खरंच मुलांना बऱ्यापैकी प्रोत्साहन देतात किंवा कोऑपरेट करतात की अशांना कसं सांभाळून घ्यायचं, 1-to-1 अटेन्शन देणं वगैरे. पण बऱ्यापैकी स्कूल्स हे अशा मुलांना सरळ सरळ मेंटल असं लेबल दिलं जातं, ते खूप वाईट आणि चुकीचं आहे. आणि अशा मुलांना खड्यासारखं सेग्रिगेट केलं जातं की तू इथे बसायचं नाही, तू ह्यांच्यात बसायचं नाही, तू तिथे नाही राहायचं, किंवा ही
ऍक्टिव्हिटी नाही करायची, प्राधान्य दिलं जात नाही त्यांना. त्यामुळे काय होतं, त्यांच्या मेंटल हेल्थवरती खूप प्रॉब्लेम येतो, म्हणजे अफेक्ट होत जातं. ती मुलं नैराश्यामध्ये जात जातात. दुसरी गोष्ट, पॅरेंट्सना पण इश्यू येतो की आमच्या मुलाला असं का वागवलं जाते, मग खरंच आमचं मूल वेडं आहे का. पॅरेंट्सना पण ह्या गोष्टीचं काय म्हणू शकतो, एक समज नसते, किंवा समाजामुळे त्यांना अशी समज पडत जाते की हा मे बी आपलं मूल असं वागतंय म्हणजे ते वेडच आहे, ते नॉर्मल नाही वागत आहे म्हणजे ते अबनॉर्मल झालंय आणि ते वेड आहे. ते अबनॉर्मल नाहीये, ते स्पेशल आहे. स्पेशल चिल्ड्रन आपण त्यांना म्हटलं जातं. त्याला काही स्पेशल ॲबिलिटीज आहेत, त्या ॲबिलिटीज वरती तुम्ही वर्कआउट करून नक्कीच ते ट्रीट करू शकता. पण ही फार चुकीची गोष्ट आहे की त्यांच्यावरती सरळ मेंटल हा लेबल चिकटला जातो. त्यासाठी मला असं वाटतं की जितके जास्त आपण शाळांसोबत कोलॅबरेट करून त्यांना ह्या बाबतीत माहिती देऊ, अवेअरनेस करू ह्या बाबतीमध्ये, आणि त्यांना एक असं पण सांगू की हा तुम्हाला जर असे सिम्पटम्स दिसतायत, तर इन्स्टेड ऑफ लेबलिंग दॅट चाइल्ड आणि त्याला असं सेग्रिगेट करण्यापेक्षा तुम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा की लवकरात लवकर तुम्ही सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करा, लवकरात लवकर त्याची थेरपी स्टार्ट करा, ट्रीटमेंट स्टार्ट करा, रेमेडियल एज्युकेशन स्टार्ट करा. ह्या गोष्टी जर शाळांमधनं जास्तीत जास्त पद्धतीने सजेस्ट केल्या गेल्या, तर मला वाटतं खूप साऱ्या खूप चांगल्या पद्धतीने ह्या केसेस अजून मॅनेज करता येऊ शकतील. कारण माझ्याकडे जेव्हा मुलं येतात तेव्हा भरपूर वेळ निघून गेलेला असतो. अर्ली इंटरव्हेन्शन जे आपण म्हणतो की जितक्या लवकर तुम्ही त्या मुलांवरती किंवा त्या व्याधीवरती काम करायला सुरुवात करा, तितके चांगले इफेक्ट तुम्हाला दिसतील. तर ते जो एक महत्वाचा काळ असतो तो बऱ्यापैकी निघून गेलेला असतो, आणि मग ते मूल येतं त्याच्यानंतर इफेक्ट त्याचे कमी करणार, तिथे तितकंसं मग ते काम होत नाही त्याच्यावरती. सो आय फील की शाळांमध्ये हा अवेअरनेस क्रिएट करणं, शाळा म्हणा किंवा पॅरेंट टीचर असोसिएशन्स आहेत, त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं की तुम्ही मुलांमध्ये जर असे सिम्पटम्स दिसतायत तुम्हाला, तर तुम्ही लवकरात लवकर जे प्रॉपर ट्रीटमेंट सेटअप आहे तिथे कन्सल्ट करा आणि त्याची थेरपी लवकरात लवकर स्टार्ट करा. हे माझं एक मत आहे. मोनाली, या पेशंट्स मध्ये किंवा ह्या मुलांमध्ये थेरपी म्हणून आपण एक्झॅक्टली काय करतो, किंवा जेव्हा त्यांना थेरपीसाठी रेफर करणार, ह्याचा अर्थ एक्झॅक्टली काय करणार हे सांगू शकशील तर बरं होईल. हो. आता थेरपी म्हणजे ह्या मुलांचं जे मेजर ऑक्युपेशन, जसं आता तुम्ही मगाशी म्हणालात की ऑक्युपेशन म्हणजे त्यांच्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा त्यांना ज्याच्यात स्वारस्य आहे त्यांना आपण ऑक्युपेशन म्हणतो. आता ह्या मुलांमध्ये हे काय कामाला जात नाहीये पहिली गोष्ट, की बाबा किंवा घरची कामं त्यांना करावी लागत की त्याच्यातून आपण ट्रीटमेंट करतो. ह्यांचा मेजर जो ऑक्युपेशन आहे तो प्ले म्हणजे खेळाच्या माध्यमातून अशा मुलांवरती ट्रीटमेंट केली जाते. आता बऱ्याचशा पालकांना असं वाटतं की खेळाच्या माध्यमातून कसं करणार ट्रीटमेंट तुम्ही, खेळ म्हणजे काय सापशिडी देणार का किंवा लुडो देणार का त्या मुलांना खेळायला, तर नाही, तसे गेम्स नाही दिले जात. हे गेम्स जे असतात ते थेरपेटिकली डिझाईन केले जातात अशा मुलांना ट्रीटमेंट देण्यासाठी, आणि त्याला आपण सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी म्हणतो. सेन्सरी इंटिग्रेशन थेरपीमध्ये जे सेन्सेस आहेत तुमच्या आजूबाजूचे एन्व्हायरमेंट मधले ते प्रॉपरली इंटिग्रेट करण्यासाठी आणि त्या अनुषंगातील तुमचा ब्रेन जो आहे ते इंटिग्रेट झाल्यावर एक प्रॉपर फंक्शन करण्यासाठी ह्या थेरपीचा उपयोग होतो. सो अशामध्ये मग थेरपी वॉलचा वापर केला जातो. मग प्ले बेस्ड ऍक्टिव्हिटीज, जसं आता बरेचसे गेम्स आहेत आपल्या क्लिनिकमध्ये सुद्धा ते आहेत की टॅनग्रॅम झालं किंवा पझल झाले वेगवेगळे, किंवा मग अजून काही पझल पीसेस म्हणा किंवा बीडिंग ऍक्टिव्हिटीज म्हणा, जे काय आहे ते त्यांच्या मुलांचा कल बघून, त्यांना कशात इंटरेस्ट आहे तो कल बघून त्या अनुषंगाने त्या ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्याच्यात असं नाहीये की सगळ्या मुलांना सेम ऍक्टिव्हिटीज देतोय. म्हणजे आता ह्या मुलाला पण मी समजा हा एखादा गेम दिलाय तर दुसऱ्या मुलाला पण तोच असं नाहीये. ऑक्युपेशनल थेरपीमध्ये आपण जे काय ऍक्टिव्हिटीज देतो त्या कम्प्लिटली क्लायंट सेंटर्ड असतात. क्लायंट सेंटर्ड म्हणजे पेशंटच्या अनुषंगाने त्या डिझाईन केल्या जातात, ज्या पेशंटला त्या सुटेबल राहतील अशा. तर त्या माध्यमातून आपण ते ट्रीट करतो. प्लस पॅरेंट्सना हँडल कसं करायचं त्या मुलांना. घरी बऱ्याचशा वेळेला मी असंही ऑब्झर्व केलं की घरी पण कॉन्फ्लिक्ट असतात आई बाबांमध्ये की नाही तुझ्यामुळे तो असं झालाय, ह्याच्यामुळे असं झालंय, किंवा मग पॅरेंट्सना कळत नाही. बऱ्याचशा मुलं स्टबर्न असतात, बिहेवियरल इश्यूज असतात, त्यांना ते समजत नाही. मग आई बाबा असे करतात की नाही मूल जे मागते ते आणून दिलं जातंय, जे काय मागते
करते ते, किंवा मग टेम्पर टँट्रम थ्रो करते, मग त्याला लगेच लक्ष देणं, लगेच त्याला अंजाळणं गुंजाळणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या मुलाचं बिहेवियर अजून बिघडत जातं. सो त्या पद्धतीमध्ये त्या मुलाला कसं हँडल करायचं हे सुद्धा आपण सांगतो पॅरेंट्सना सुद्धा, की घरी कसं ट्रीटमेंट करायचं किंवा घरी कसं हँडल करायचं ते. आणि जमलं तर मग शाळेमध्ये अजून काय बदल करता येतील ते. पण शाळेमध्ये तितकासा मला अजून रिस्पॉन्स भेटला नाहीये, कारण ज्या काही ऍक्टिव्हिटीज सजेस्ट केल्या जातात ते तितक्या इम्प्लिमेंट होत नाही. मे बी ते शाळेच्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या मॅनेजमेंटमध्ये पण इश्यूज असू शकतात, म्हणून ते त्यांना तितकंसं इम्प्लिमेंट करायला जमत नाही. त्यांनाही दोष नाही देऊ शकत. पण शाळेमध्ये पण ओटी रिलेटेड थोड्या ऍक्टिव्हिटीज स्टार्ट केल्या तर जास्त चांगले राहील ह्या पर्टिक्युलर गोष्टींसाठी. आणि असंही नाही की काही स्पेसिफिक गेम्स विकतच आणले पाहिजेत किंवा काही खेळच असले पाहिजेत असंही नाही. घरात ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टी वापरून किंवा तुमच्या सराउंडिंग मध्ये किंवा प्रत्येक फॅमिलीच्या फायनान्शियल कॅपॅसिटी प्रमाणे त्यांच्या घरातली जागेची अवेलेबिलिटी वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी बघून प्रत्येक मुलाची ट्रीटमेंट आणि त्याची घरात केली जाणारी थेरपी म्हणजे होम प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो हा टेलर केला जातो. बरोबर 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 अगदी बरोबर बरोबर. ओके. सो आता आपण मेंटल हेल्थ कडे वळूया. सो आता तुम्ही मेंटल हेल्थचे पेशंट जे असतात आपल्याकडे येत आहेत, तर त्या पेशंटसाठी ओटीचा फायदा कसा होतो हे तुम्ही सांगू शकाल? हो हो नक्कीच. कसं आहे, जसं तू मगाशी म्हणालीस की या मुलांना डायरेक्ट मेंटल असं लेबल लावलं जातं, ही सेम सिच्युएशन कुठेतरी सायकॅट्रिकच्या पेशंट सोबत सुद्धा होते की थोडंसं बिहेवियर वेगळं दिसलं किंवा काही झालं तर लोक अगदी खूप एक्स्ट्रीम लेवलचं काहीतरी लेबल लावून किंवा त्यांना काहीतरी बोलून मोकळी होतात. बट जो पार्ट आमच्या अंडर येतो सो त्याच्यामध्ये आम्ही बिहेवियर जशी तू म्हणालीस की पेशंटचं बिहेवियर ह्याच्यावर सुद्धा काम केलं जातं की ते असे का वागतात. पण थोड्याफार प्रमाणात पिडियाट्रिक्स, मेंटल हेल्थ, न्यूरो आणि ऑर्थो या चारही फील्डमध्ये एक काय बारीक लाईनचा एक थोडासा फरक पडतो, कारण प्रत्येकाच्या मागचा मोटिव्ह आणि त्याचा एम हा वेगळा वेगळा असतो. सो मेंटल हेल्थ आपण जर म्हणू तर त्याच्या मागे रूट कॉज जाणून घेणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं कुठलीही थेरपी सुरू करण्यापूर्वी. जसं पिडियाट्रिक्सचं आहे की तुम्हाला ज्या वेळेला एक्सरे केला जातो किंवा ज्या काही मेडिकल टेक्नॉलॉजीज आहेत त्या वापरून जेव्हा तुम्हाला रूट कॉज मिळतात की हे का घडलंय किंवा काय झालंय ते तुम्हाला इझिली अवेलेबल होतात बऱ्यापैकी की एक्सरे, MRI ह्याच्या थ्रू तुम्हाला कंडिशनचा बॅकग्राऊंड पटकन कळून जातात. सो मेंटल हेल्थ मध्ये असं नाही होत. तुम्हाला पेशंट कडनं किंवा त्यांच्या रिलेटिव्ह कडनं किंवा त्यांच्या बरोबर थोडासा वेळ स्पेंड केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पेशंटची बॅकग्राऊंड, हे घडण्यामागचं कारण, ह्या सगळ्याच गोष्टी समजून घ्याव्या लागतात आणि ते समजल्यानंतर थेरपीची सुरुवात होते. सो त्यांना कसं हँडल करायचं हे त्यांच्या पॅरेंट्सना किंवा त्यांच्या रिलेटिव्हना सुद्धा सांगितलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त जसं आपण म्हटलं की हे सुद्धा पेशंट जॉबला जातच असतील असं नाही, त्याच्यामुळे त्यांचं कामच बघितलं पाहिजे असं नाही. पण घरातल्या घरात आता एखाद्या पेशंटला जर एखाद्या माणसाला फ्रॅक्चर झालं तर आपण समजून जातो की आता ह्याचा हात अडकलेला आहे म्हटल्यानंतर काम नाही करू शकत. त्याच्यामुळे त्याला काय करायचं हे आपल्याला म्हणजे लोकांच्या दृष्टीने असं असतं की हा आता फ्रॅक्चर झालाय म्हणजे हा काम नाही करू शकत, मग ह्याला तुम्ही व्यायाम शिकवाल किंवा ह्याला तुम्ही ऍक्टिव्हिटीज द्याल आणि कराल. पण मेंटल हेल्थ मध्ये तुम्ही काय करता? पण कसं असतं, डिप्रेशन म्हणजे नैराश्य वगैरे आपण ज्याला म्हणतो किंवा बाकीच्या ज्या केसेस, ह्याच्यामध्ये माणसाला त्याची कामं करता येत असतात. जसं नैराश्य, त्यांना माणसांना कामं करता येत नाही असं नाही, त्यांना कळतं की आपण आंघोळ का केली पाहिजे किंवा आपण आंघोळ नाही केली तर काय होईल, पण त्यांची इच्छाच होत नाही आंघोळ करायची किंवा त्यांना ते काम करण्याची इच्छाच नसते, त्यांना ते मोटिवेशनच नसतं. सो इन दॅट केस त्या माणसांना किंवा त्या पेशंट्सना मोटिवेट करणं आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायला मदत करणं हे काम ऑक्युपेशनल थेरपीचं असतं. किंवा तुम्ही स्किझोफ्रेनियाच्या वगैरे केसेस घ्या तर ह्या केसेसमध्ये आयदर पेशंटकडे ते ऑक्युपेशन मध्ये पार्टिसिपेट करायचं स्किलच नसतं
किंवा त्यांच्याकडे ते स्किल असतं पण त्यांना ते कसं वापरायचं हे माहित नसतं. सो या दोन्ही गोष्टींचा विचार करून त्यांची थेरपी टेलर करावी लागते, की जर त्यांना माहितीच नाहीये की हे कसं वापरायचं, स्किल आहे पण माहित नाहीये, सो त्या स्किलचा वापर कसा करायचा हे त्यांना शिकवलं जातं. आणि जर त्यांच्याकडे ते स्किलच नसेल तर ते स्किल डेव्हलप करणं दॅट्स द फर्स्ट पार्ट, आणि ते स्किल डेव्हलप केल्यानंतर ते कसं वापरावं हा थेरपीचा दुसरा पार्ट असतो. सो या दोन्ही गोष्टींवर फोकस करावा लागतो इन मेंटल हेल्थ थेरपी. सो प्रत्येक पेशंट शेवटी कुठे ना कुठे प्रत्येक माणसाला इच्छा असते की आपण आपलं काम आपण करावं, आपल्याला कोणावर अवलंबून राहायला लागू नये. सो ह्या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी ऑक्युपेशनल थेरपी मेंटल हेल्थ मध्ये सुद्धा कामी येते. आणि असं म्हटलं तर अडॉलसन्सच्या केसेस खूप वाढायला लागल्या, किंवा थेरपीसाठी म्हणाल तर या कंडिशन्सचं वय हळूहळू कमी होत चाललंय, म्हणजे खूप लवकर ह्या सगळ्या कंडिशन्सचे ऑनसेट यायला लागले. सो मगाशी जे तू विश्लेषण सांगितलंस की मोबाईलचा वापर किंवा कुटुंब पद्धतीचे फायदे तोटे आणि ह्या वातावरणाचा परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी अगदी मेंटल हेल्थ साठी सुद्धा खूप चपकल बसतात तिथे, की बरोबर आहे. ज्या पूर्वीच्या काळी जॉईंट फॅमिली होत्या, घरात मोठी माणसं होती, खूप लोक असायची, त्याच्यामुळे त्यांना बघून बघून मुलं शिकायची, किंवा आजूबाजूच्या लोकांना बघून मोठ्या माणसांच्या उपदेशाखाली त्यांना कळायचं की आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, किंवा घरात गोष्टी शेअर करण्यासाठी बोलण्यासाठी तेव्हा माणसं उपलब्ध असायची. आता तसं होत नाही. आई वडील जॉबला जातात, त्याच्यामुळे मनातल्या गोष्टी मनातच साचून राहतात. बरं, मित्रमैत्रिणी असतात पण ते कितपत योग्य सल्ला देतील ह्याची खात्री नसते, त्याच्यामुळे मुलं बाहेर बोलायला कचरतात. किंवा आता बुलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी, रॅगिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी चालतात, ह्याच्यामुळे सुद्धा मुलांना कुठेतरी भीती असते की अरे आपण कोणाला तरी आपल्याबद्दल काहीतरी सांगू आणि ह्याचा गैरफायदा घेऊन जर आपल्यावर रॅगिंग झालं किंवा आपल्याला दुसऱ्या कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला तर या दृष्टीने मुलं बोलत नाहीत किंवा त्यांच्या मनातल्या गोष्टी बाहेर येत नाहीत. किंवा अगदी अजून एक प्रकार म्हटलं तर पॅरेंट्सचा मुलांकडनं असलेल्या अपेक्षा, ही सुद्धा कुठेतरी मेंटल हेल्थच्या केसेस वाढण्याची एक म्हणजे गोष्ट असू शकते, की हे कारण असू शकतं की पॅरेंट्सच्या काही प्रमाणात मुलांकडनं अति अपेक्षा असणं किंवा मुलांच्या कॅपॅसिटीच्या बाहेरच्या अपेक्षा करणं, हे सुद्धा कुठेतरी कारण असू शकतं, ज्याच्यामुळे आजकाल सायकॅट्रीच्या केसेस त्या वाढत चालल्या. इन दिस सिच्युएशन पॅरेंट्सना मदत करणं किंवा पॅरेंट्सना मुलांशी कसं वागलं पाहिजे किंवा त्यांच्या दृष्टीने काय मुलांच्या काय गरजा आहेत ह्या पॅरेंट्सना समजावून सांगणं, हा सुद्धा एक थेरपीचाच पार्ट आहे. सो ह्या सगळ्याच गोष्टी आम्ही करतो आणि ह्या गोष्टी करत असताना आम्ही ऍक्टिव्हिटीज किंवा त्यांच्या आवडीनिवडी ह्या सगळ्या गोष्टींवर फोकस करतो. त्यांना काय आवडतं, त्यांना काय जमतंय, त्यांचे स्किल्स काय आहेत, त्यांना कुठल्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करून थेरपी ही प्लॅन केली जाते. मग ती पिडियाट्रिक्स साठी असेल, मेंटल हेल्थ साठी असेल किंवा ऑर्थो न्यूरोसाठी असेल, कशासाठी असेल तरी सुद्धा दिस इज द बेसिक फंडा ऑफ ऑक्युपेशनल थेरपी. मला अजून एक ह्यालाच धरून एक प्रश्न विचारायचा आहे. आता मगाशी तुम्ही म्हणालात की पॅरेंट्सना आम्ही सांगतो की कसं जे काय असेल ते, तो बऱ्याचदा असंही होतं की लोकांना वाटतं ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे तुम्ही काउन्सिलिंग करता का, तर त्या बाबतीत तुम्ही सांगू शकाल काउन्सिलिंग आणि ओटी काय फरक आहे दोघांमध्ये? एक्झॅक्टली. मगाशी जसं आपण म्हटलं की खूप फील्डची आपलं फील्ड हे कुठेतरी कन्फ्यूज केलं जातं. सो काउन्सिलिंग हे त्याच्यापैकीच एक आहे. सो सायकोलॉजिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट किंवा काउन्सिलर्स आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट ह्याच्यामधला बेसिक फरक म्हणजे इवन दो ट्रीटमेंट मोडॅलिटीज काही प्रमाणात सेम असतात किंवा ज्या पद्धती सायकोलॉजिस्ट वापरतात त्यातल्या काही पद्धती आम्हाला सुद्धा वापराव्या लागतात, पण दोन्ही थेरपीचा जो एम आहे किंवा मोटिव्ह आहे तो कम्प्लिटली वेगळा असतो. तुमची विचारसरणी किंवा विचारांची पद्धत बदलण्यासाठी किंवा अशा काही तत्सम गोष्टींसाठी काउन्सिलिंग किंवा काउन्सिलर्स काम करतात किंवा डायग्नोसिसला हेल्प व्हावी म्हणून टेस्टिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी हा काउन्सिलर्सचा पार्ट असतो, आम्ही नाही करत. आमच्याकडे येणारा पेशंट
किंवा आम्ही जरी त्या गोष्टी वापरत असलो तरी सुद्धा एम हा असतो की माणसाने त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये इंडिपेंडंट व्हावं. ह्या एमच्या दृष्टीने काही प्रमाणात हा प्रकार वापरला जातो. सो जसं आहे की कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. सो एका लिमिट पर्यंत आम्ही ही थेरपी किंवा ही ट्रीटमेंट मोडॅलिटी उपचार पद्धती वापरतो, पण आम्ही त्याच्यात कम्प्लिटली ट्रेंड नसतो जसे काउन्सिलर्स किंवा सायकोलॉजिस्ट असतात. सो आम्ही त्या लिमिट पर्यंत किंवा पूर्ण एक्सटेंड पर्यंत त्या थेरपीचा किंवा उपचार पद्धतीचा वापर नाही करू शकत. आम्ही ती उपचार पद्धती थोड्याफार प्रमाणात वापरतो. त्याचा वापर हा फक्त पेशंटना मोटिवेट करण्यासाठी किंवा त्यांचा थिंकिंग पॅटर्न चेंज करून त्यांनी पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये पार्टिसिपेट करावं याच दृष्टीने फक्त तो वापरला जातो. सो आम्ही प्युअर काउन्सिलिंग करत नाही, दॅट्स अ पार्ट ऑफ काउन्सिलर्स. पण तुमच्या ऍक्टिव्हिटीज किंवा तुमचं डेली रुटीन मॅनेज करणं किंवा डेली रुटीन मध्ये पार्टिसिपेट करणं, तुमच्या डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज ज्याला आम्ही एडीएल म्हणतो, म्हणजे तुमच्या दिवसभरातल्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला पार्टिसिपेशन करता यावं ह्याच्यासाठी हेल्प करणं, ह्या सगळ्या गोष्टी हा ऑक्युपेशनल थेरपीचा बेसिक एम आहे आणि आम्ही ह्याच दृष्टीने सगळ्यात जास्त काम करतो. आणि जसं तू मगाशी म्हणाली की आपली थेरपी कायम क्लायंट सेंटर्ड असते. सो पेशंटच्या किंवा त्यांच्या रिलेटिव्हच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत किंवा त्यांच्या काय डिमांड आहेत आणि ह्याच्याच बरोबरीने आमच्या दृष्टीने म्हणजे आमच्या असेसमेंटमध्ये आम्हाला जेव्हा जाणवतं की ह्या गोष्टीची गरज आहे, सो या दोन्ही गोष्टींची एकत्र सांगड घालून मग थेरपी प्लॅन केली जाते आणि त्याचा वापर केला जातो. छान, खूप छान माहिती दिली तुम्ही. मलाही तुला एक गोष्ट विचारायला आवडेल की फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी ही सुद्धा खूप ओव्हरलॅप होणारी फील्ड आहे. प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी खूप कन्फ्युजन केलं जातं, एस्पेशली वेन इट कम्स टू पिडियाट्रिक्स, ऑर्थोपेडिक्स या दोन कंडिशन्स मध्ये ओटी आणि पीटीचं खूप कन्फ्युजन केलं जातं. सो तू काय सांगशील तुझ्या दृष्टीने ह्याच्यात काय फरक आहे? जसं आता मगापासून आपण म्हणतोय की ऍक्टिव्हिटीज तसंच फिजिओथेरपी मेनली एक्सरसाइजेस देतं, ओटी हे ऍक्टिव्हिटीज देतं पेशंटना. आता एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला रिपिटेशन्स येतात की बाबा तुमचं मसल स्ट्रेंथ म्हणजे तुमच्या स्नायूंची ताकद वाढवणं किंवा मग एखाद्या टाइटनेसमुळे तुमचा स्नायू आकसलाय मग त्याला स्ट्रेचिंग देणं, ह्या सगळ्या गोष्टींना ट्रीट करण्यासाठी एक्सरसाइजेस ह्या फिजिओथेरपिस्टच्या माध्यमातून सजेस्ट केले जातात. बट ऑक्युपेशनल थेरपीमध्ये आता तुम्हाला समजा मसल स्ट्रेंथनिंग द्यायचंय त्याच पेशंटला, बट ती पेशंटला इन्स्टेड ऑफ डंबल्स तुम्ही त्या पेशंटला मे बी समजा 1 किलोचा तुम्ही डबा उचलून ठेवू शकता वरती, अशा त्याचे रिपिटेशन करणं म्हणजे तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात त्या एक्सरसाइजना ऍक्टिव्हिटीज मध्ये मॉडिफाय करून बसवणं आणि मग ट्रीट करणं, जेणेकरून तुम्ही त्या ऍक्टिव्हिटी मध्ये पण इंडिपेंडेंट होताय. हा ओटीचा मेन एक काम करण्याची पद्धत राहते. दुसरी गोष्ट, फिजिओथेरपी मेनली अक्यूट केअर मध्ये जास्त उपयोगी पडतं. ओटी जे आहे ते लॉंग टर्म केअर वरती जास्त फोकस करतं. लॉंग टर्म केअर म्हणजे त्याचं पूर्ण रिहॅब करणं. जसं आता आपण म्हटलं की पेशंटला इंडिपेंडेंट करायचंय, तर इंडिपेंडेंट करण्यासाठी समजा ऍक्टिव्हिटीज नुसत्या, मी मगाशी जसं म्हटलं की ऍक्टिव्हिटीज नुसत्या जर नाही उपयोगी पडत आहे, आता समजा एखादा पेशंट आपल्याकडे आलाय, तो क्लार्क आहे बाय प्रोफेशन, आपण एक एक्झाम्पल पकडूया, उदाहरण पकडूया. तो क्लार्क आहे आणि त्याच्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे, रेडियस फ्रॅक्चर झालेला आहे आणि त्या फ्रॅक्चरमुळे आता त्याला लिहिणं पॉसिबल होत नाही. आपण त्याला ऍक्टिव्हिटीज दिल्या पण त्याला लिहिणं पॉसिबल होत नाही, ग्रिप त्याची तितकीशी होत नाहीये. मग अशा कंडिशन मध्ये इधर आपण त्याचं एन्व्हायरमेंट मॉडिफाय करू शकतो. एन्व्हायरमेंट मॉडिफिकेशन मध्ये त्याचे वर्क प्लेस मॉडिफिकेशन येऊ शकतं. दुसरी गोष्ट, समजा जॉब सबस्टिट्यूशन म्हणजे जॉब चेंज करणं किंवा सबस्टिट्यूशन किंवा मग जॉब मध्ये मॉडिफिकेशन करणं किंवा मग अडॅप्टिव्ह डिव्हाइस देणं. आता ग्रिप समजा फॉर एक्झाम्पल त्याची ग्रिप नाही होत आहे पेन किंवा पेन्सिल पकडण्यासाठी, मग त्या ग्रिपला मॉडिफाय करण्यासाठी काही अडॅप्टिव्ह डिव्हाइसेस देणं, जसं पेन्सिल ग्रिपर आहे किंवा मग त्याची ग्रिपचं गर्थ वाढवणं जेणेकरून तो गोष्ट पकडू शकेल. हे फक्त त्याच्या वर्क प्लेसशी रिलेटेड झालं. आता समजा आपण त्याच्या एडीएल वरती आलो, तर एडीएल मध्ये मे बी त्याला फाईन मोटर स्किल्स त्याचे अफेक्ट झाले. फाईन मोटर म्हणजे तुम्ही जे सूक्ष्म काय म्हणू शकता त्याला,
सूक्ष्म हाताची जी कार्यपद्धती राहते की बटन लावणं किंवा मग काय म्हणू शकतो तुमच्या निडल मध्ये पिन घालणं, थ्रेड घालणं, हे सगळ्या गोष्टी फाईन मोटर स्किल्स वरती काउंट केल्या जातात. सो फाईन मोटर स्किल्स मध्ये समजा त्याला बटन लावायला जमत नाहीये किंवा मग त्याचे केसच विंचरायला त्याला जमत नाहीये, डोक्यावरती पाणी सोचायला जमत नाहीये, कपडेच घालायला जमत नाही, जेवायलाच जमत नाहीये, अशा गोष्टीमध्ये पण एक तर त्याला कॉम्पन्सेटरी स्ट्रॅटेजीज शिकवल्या जातात किंवा मग कॉम्पन्सेटरी अप्रोचेस वापरून अडॅप्टिव्ह डिव्हाइसेस सजेस्ट करून त्या पेशंटला आपण इंडिपेंडेंट करतो. हा सगळा जो कार्यभाग आहे तो QP मध्ये कव्हर होत नाही, तो फिजिओथेरपी मध्ये कव्हर होत नाही. तो मेनली ओटीचा कार्यभाग राहतो, जो ओटी ऑक्युपेशनल थेरपिस्ट, एक सर्टिफाईड ऑक्युपेशनल थेरपिस्ट करू शकतात पर्टिक्युलरली तुमच्या ह्याच्यात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता समजा एखादा वर्कर आला आहे आपल्याकडे आणि त्याला जॉब वरती रिझ्युम बॅक करायचंय, तर त्याच्यामध्ये फिटनेस त्याचं असेसमेंट करणं की तो पेशंट फिट आहे का नाही. मग त्याच्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी टेस्ट बॅटरीज वापरतो किंवा मग त्याचं असेसमेंट करतो वेगवेगळ्या पद्धतीने. आता मी AICMR ला आहे तर तिथे आमच्याकडे ड्रायव्हिंग साठी पण येतात, जे आता म्हणजे हा वेगळा विषय झाला, ते थोडं एक ऍड करायचंय की बरेचसे हँडिकॅप लोक असतात आपल्या समाजात, बरेचसे हँडिकॅप लोक आहेत, मेनली पोलिओने ग्रासलेले आहेत किंवा मग हाताला काही कंजेनेटल एनॉमलीज आहेत, हात अम्प्युट झालाय त्यांचा, हात किंवा पायाला अम्प्युटेशन झालेलं आहे, अम्प्युटेशन म्हणजे त्याचा काही ऍक्सिडेंट मध्ये पाय कट झालेला आहे. तो अशा पेशंट्सना किंवा पक्षाघाताचे पेशंट, हे समजा त्यांना गाडी चालवायची आहे तर ती गाडी चालवण्यासाठी सुद्धा त्यांना असं RTO कडनं OT डिपार्टमेंटला रेफरल दिला जातो का, तर फिटनेस असेसमेंटसाठी की तो पेशंट फिट आहे का नाही गाडी चालवण्यासाठी. समजा इन केस फिट नसेल तर मग गाडीमध्ये काय आपण मॉडिफिकेशन करू शकतो, जी नॉर्मल तुमची गाडी आहे 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा 3 व्हीलर, ह्याच्यामध्ये काय अडॅप्टेशन आपण करू शकतो. आणि मग जेणेकरून पेशंट हा मोबिलिटी, ड्रायव्हिंग हा पार्ट मोबिलिटीच्या अंडर येतो, तो मोबिलिटी मध्ये तो पेशंट कसा इंडिपेंडेंट होईल हे ओटीसचं काम राहतं. सो ओटीस मध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्ट मध्ये हे पण कार्यभाग येतो त्यांचा. तर हे सगळं फिजिओथेरपीमध्ये कव्हर नाही होत ह्या गोष्टी. तो हा बेसिकली दोन तू उदाहरणं दिलीस ही त्यातल्या त्यात सगळ्यांना समजण्यासाठी सोपी म्हणून ऑर्थोपेडिक्सच्या दृष्टीने उदाहरणं दिलीस. बट म्हणजे आय गेस आपण पिडियाट्रिक्स किंवा मेंटल हेल्थ मध्ये सुद्धा उपचार पद्धती ही बऱ्यापैकी ह्या दृष्टीने सेमच असते. ह्याला ज्याला आपण ऍक्टिव्हिटी सायम्युलेशन म्हणतो की जे काम तुम्ही करणार आहात ते काम दुसऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये जसंच्या तसं बसवण्याचा किंवा पूर्ण एन्व्हायरमेंट जसंच्या तसं बनवून त्याच्यात तुम्हाला ते काम करायला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणं, त्याला आम्ही ऍक्टिव्हिटी सायम्युलेशन म्हणतो. करेक्ट? बरोबर बरोबर. येस. सो हेही कुठेतरी केलं जातं. आणि मानसमध्ये बेसिकली आम्ही आता पीडियाट्रिक्स आणि मेंटल हेल्थच्या केसेस जास्त प्रमाणात बघतो. सो एक शेवटचा प्रश्न विचारते तुला मोनाली, अर्ली इंटरव्हेन्शन बद्दल तुझं काय म्हणणं आहे? कारण आत्ताच्या सिच्युएशन मध्ये मला असं वाटतं की मानसिक आरोग्याची सगळ्यात जास्त गरज लोकांना आहे. कारण जी बाहेरची सिच्युएशन आहे कोरोनाची आणि जे काही चालू आहे ओव्हरऑल हेल्थ रिलेटेड इश्यूज, त्याच्यात मला वाटतं आजकालच्या सिच्युएशन मध्ये मानसिक आरोग्य खूप बिघडत चाललंय. सो काही कारणं असतील त्याची, बट माझं स्वतःचं असं मत आहे की अर्ली इंटरव्हेन्शन ही सध्या काळाची गरज आहे. की तुम्ही जितक्या लवकर थेरपीसाठी किंवा सायकॅट्रिस्ट कडे अप्रोच कराल तितकं तुम्हाला खूप लवकर त्याचा फायदा होऊ शकतो किंवा रिकव्हरीच्या दृष्टीने ती खूप उत्तम पर्याय असतो. सो तुझं याच्याबद्दल काय मत आहे अर्ली इंटरव्हेन्शन बद्दल? माझं पण मी तुम्हाला सहमत आहे, तुम्ही जे आता म्हणालात तसं. आता सायकॅट्रिस्टच्या दृष्टिकोनातून जर बघायला झालं तर मी तरी बऱ्याचदा असे अनुभवले आहे की पेशंट पहिली गोष्ट म्हणजे दुर्लक्ष करतात. आता नैराश्य आले आहे पेशंटला तर ते असा विचार करतात की ठीक आहे जाऊन दे, मूड असेल म्हणजे तो एक मूडचा भाग असू शकतो, तो जाईल निघून. पण ते तसं नसतं. तुम्ही त्या नैराश्याच्या गर्दीत अडकत जाता आणि त्या अनुषंगाने मग तुम्हाला पुढे जाऊन त्याच्यावरती कंट्रोल करणं खूप मुश्किल होऊन जातं. किंवा अजून एक गोष्ट मेनली मी सायकॅट्रिक केसेस ऍज वेल एज पीडियाट्रिक केसेस ऑब्झर्व केलेली आहे. हे आपल्या अर्बन भागात तितकं प्रिव्हेलंट नाही, पण काही केसेस आहेत
रुरल जे आपलं ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात हे दिसतं की जे आपले बाबा लोक आहेत त्यांच्याकडे जास्त जास्त कल असतो लोकांचा जाण्याचा की अरे हा वेड्यासारखा वागतोय, मग ह्याला भूतपिशाचाने पछाडलेला आहे, मग ह्याला बाबाकडे घेऊन गेला तर तो बरा होऊन जाईल. किंवा मुलांच्या बाबतीत पण तसं होतं. मी स्वतः अशा कितीतरी केसेस पाहिलेल्या आहेत की आई बाबा जे असतात ते अशा बाबांकडे त्या मुलांना घेऊन जातात आणि तिथे त्यांचा बराचसा वेळ जातो. जो वेळ आपण एक गोल्डन पिरियड जो एक म्हणतो तो हातातनं निघून जातो आणि मग नंतर जर आपण काम करायला गेलं तर मग ते आउट ऑफ कंट्रोल होऊन जातं. मग तितकंसं त्याच्यामध्ये इफेक्ट दिसणार. जर आता 100% जर तुम्ही लवकरात लवकर अप्रोच केलं असतं तर 100% इफेक्ट दिसला असता. त्याऐवजी मग आपल्याला मेनली 50% किंवा 60% तेवढाच इफेक्ट दिसतो. तर तो लॅग येतो त्या गोष्टीमध्ये. म्हणूनच अर्ली इंटरव्हेन्शन करणं हे खूप महत्वाचं आहे आत्ताच्या घडीला आणि सगळ्याच दृष्टिकोनातून त्या सगळ्याच केसेस मध्ये मेनली. तर त्याच्यासाठीच अवेअरनेस क्रिएट करणं काय उपलब्ध आहे. कारण खूप साऱ्या लोकांना माहितीच नसतं की काय काय उपचार पद्धती अवेलेबल आहेत आणि काय नाही ते बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं. सो मला वाटतं हा जो काही आपला आता प्रोग्राम चालू आहे निरामय मनाचा वीक, याच्यातून तुम्हाला हाच अवेअरनेस क्रिएट करायचा सुद्धा प्रयत्न केला जातोय की सायकॅट्रिक कंडिशन्स म्हणजे मानसोपचार किंवा बाकी सुद्धा पीडियाट्रिक्स आणि ह्या सगळ्याच दृष्टीने कुठल्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत किंवा तुम्ही कुठल्या गोष्टींचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. सो जसं की आता मागच्या 4-5 दिवसात बरीच सेशन्स झालेली आहेत, बरेच इंटरव्ह्यूज आपल्या पेजवर पोस्ट झालेले आहेत. सो मला वाटतं तुम्ही सगळ्यांनीच या गोष्टींचा लाभ घ्यावा आहे. सगळे इंटरव्ह्यू एकदा बघावेत, तुम्हाला खरंच खूप फायदा होईल आणि लक्षात येईल कुठल्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत आणि ज्यांचा आपल्याला फायदा करून घेता येईल. सो हा आमचा छोटासा प्रयत्न होता ऑक्युपेशनल थेरपी किंवा व्यवसाय उपचार बद्दल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला या थेरपी बद्दल काही अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच अप्रोच करू शकता. आम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला सगळ्यांना उत्तरं देण्यासाठी. इज इट मोनाली? येस. सो धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल. तुम्हाला सगळ्यांनाच मला वाटतं आमच्यामुळे थोडीफार तरी मदत झाली असेल जाणून घेण्यासाठी की ऑक्युपेशनल थेरपी एक्झॅक्टली काय असतं. बऱ्यापैकी आम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकलो असो अशी माझी अपेक्षा आहे. सो स्टे इन टच. पुढचे अजून काही दिवस तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळणार आहेत मानसच्या FB पेजवर. सो त्याचा नक्कीच लाभ घ्या आणि तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा. टेक केअर अँड स्टे हेल्दी. टेक केअर. बाय.